हॅलो गाईज, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मी पहिल्यांदाच असा लाईव्ह व्लॉग करते आहे. तर व्लॉग करण्याचं कारण असं आहे की आज 1 जानेवारी आणि माझ्या पप्पांचा बड्डे आहे. तुम्ही बघू शकता, हे माझं गावचं घर आहे आणि आज माझ्या पप्पांचा बड्डे आहे आणि त्यानिमित्त आम्ही त्यांना सरप्राईज गिफ्ट देणार आहोत. तर त्यासाठी मी मुंबईवरून गावी आली आहे. सो आता आम्ही निघालोय पप्पांचं सरप्राईज गिफ्ट घ्यायला. खूप छान रेडी झालेत. मी, माझी वहिनी आणि मम्मी आहे. आणि आता आम्ही निघालो होतो बर्थडे गिफ्ट घ्यायला आणि त्यासाठी आम्ही आमच्या क्रेटामध्ये पप्पांची वाट बघत बसले होतो, कारण पप्पा बाहेर गेले होते. तर पप्पांना घराचं कुलूप बघून काही कळेनच आम्ही नक्की कुठे आहोत. तर आम्ही बसलो होतो गाडीमध्ये. तर आता त्यांची रिॲक्शन तुम्ही बघा. तर त्यांनी आम्हाला असं विचारलं की काय भानगड आहे, कारण त्यांना काहीच माहित नव्हतं, म्हणजे काहीच आयडिया नव्हती त्यांना. तर अशा तऱ्हेने मग आम्ही त्यांना कसं बस तरी गाडीत बसवलं आणि त्यानंतर आम्ही असं झालं होतं की गाडीत आम्ही काहीच गिफ्ट विषयी बोलू शकत नव्हतो, कारण बोललो असतो तर मग पप्पांना कळलं असतं. त्यामुळे आम्ही गाडीत मध्ये पण एकदम गप्प बसलेलो आणि अशा तऱ्हेने मग आम्ही पोचलो होतो गाडी घ्यायला. आता ऍक्च्युली गाडीचं तुम्ही बघू शकता की शोरूम नव्हतं, कारण जे मेन शोरूम होतं रस्त्याचं काम चालू असल्यामुळे त्यांचं रिनोव्हेशन चालू होतं आणि माझी वहिनी ताटाची तयारी करत होती. मस्तपैकी गाडी ऑलरेडी सजवून ठेवली होती. त्यानंतर मग मम्मी पप्पांनी त्याचं कापड ओढून असं उद्घाटन केल्यासारखं केलं आणि त्यानंतर मग मस्त आम्ही छान छान फोटोज काढले. पप्पांना विचारलं पण गाडी कशी वाटली. पप्पा बोलले गाडी खूप छान आहे. त्यानंतर मग लगेच माझा भाऊ त्यांना गाडीची माहिती सांगायला गेला, कारण हे माझ्या भावानी गिफ्ट केलं होतं पप्पांसाठी. तर खूप प्राऊड फील करते मी माझ्या भावावरती. त्यानंतर मग तिथं जे सर होते ते पण गाडीची माहिती देत होते, कारण ही इलेक्ट्रिक बाईक आहे रिवोल्ट कंपनीची. तर खूप छान आहे. कलर पण आम्हाला खूप आवडला. ही चॉईस आहे भावाची. त्यानंतर मग मम्मीने पूजा वगैरे केली गाडीची. त्यानंतर मी सुद्धा पूजा केली, माझ्या बहिणीने सुद्धा केली. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांना पेढे वगैरे वाटल्याचा कार्यक्रम आमचा झाला आणि त्यानंतर मग त्यांनी आमच्या हातात की दिली. तर पप्पांचे मित्र सुद्धा तिथं आले होते. पप्पांनी त्यांना बोलवून घेतलं होतं, कारण त्यांनाही खूप आनंद झाला होता की मुलाने गाडी गिफ्ट केली. तर खूप छान वाटलं. त्यानंतर फोटो वगैरे काढले अजून आणि आम्ही नंतर आमच्या घरी जायला निघालो. आणि मग आता गाडी पप्पांना घेतली, मग ती गाडी कोण घेऊन येणार. तर पप्पा आमचे मस्त धूम स्टाईलमध्ये गाडी घेऊन येत होते. बघा कशी गाडी चालवतात ते. खूप छान वाटलं सरप्राईज बघून आणि पप्पांना कॉंग्रॅच्युलेशन आणि माझ्या भावाला थँक्यू. थँक्यू सो मच की तू पप्पांना एवढा मोठा आनंद दिला.